छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। धर्मवीर आनंदगे साहेबांचा जय हो। तुमच्यामध्ये राहुल लोंढेंनी खरं तर जोश भरलेला आहे। रुपालीताई तुषार ठाकूर यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ उरण नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य सचिव युवा सेनेचे राहुल लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हा प्रमुख अतुल भगत, उपजिल्हा प्रमुख विनोद सावळे, तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, दुसरे आमचे तालुका प्रमुख दीपक ठाकूर, महेंद्र पाटील, मेघाताई डबडे, प्रीतम सुर्वे, रुपेश कोंबरे, वैजंतीताई ठाकूर, प्रणालीताई म्हात्रे, मनोज गरड, प्रथमेश सोमन, सुलेमान शेख, उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित पत्रकार मित्र बंधू आणि भगिनींनो, राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राज्यभर वातावरण एका वेगळ्या स्थितीत जाऊन पोहोचलेले। इथं येण्याच्या अगोदर मी लोणावळा नगरपालिकेच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये जाहीर सभा घेतली। राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत त्या ठिकाणी होते आणि भर दुपारी 12 वाजता हजारोच्या संख्येनं लोणावळ्याच्या मुख्य चौकामध्ये नागरिक आणि कार्यकर्ते जमा झाले। राज्यभर शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब दौरे करतात आणि राज्यामध्ये जिथं युती आहे कुठं भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, काही अन्य पक्षांबरोबर युती आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष वेगळा लढतोय, आम्ही वेगळे लढतोय। याच मतदारसंघातलं तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जो रायगडचा परिसर आहे तिथं कर्जत, खोपोली, माथेरानमध्ये भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे लढतोय। तळेगाव नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। वडगाव नगर परिषद माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे लढतोय। लोणावळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष वेगळा लढतोय, शिवसेना वेगळा लढतोय, उरणमध्ये भारतीय जनता पक्ष वेगळे लढते, शिवसेना वेगळे लढते। महायुती म्हणून राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 3 वर्षापूर्वी सरकार आणि त्या सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या अनुषंगानं 200चा आकडा पार करण्याचं काम राज्यातील जनतेने केलं। आणि एकमेव नेता सांगत होता भाषणामधून, विधानसभेच्या भाषणामधून शिंदे साहेब, की यावेळी चमत्कार होणार, राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच राज्यामध्ये बहुमत येणार आहे, 200चा आकडा पार करणार आहे। मी नाव सांगत नाही, पण अनेक नेत्यांबरोबर मी बसलो त्यावेळेस, त्यांना विश्वास देखील नव्हता राज्यामध्ये सरकार येईल। लाडक्या बहिणींनी अशा प्रकारची जादू केली, शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यावधी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं। लखपती दीदीच्या माध्यमातून अनेक भगिनींना मदत करण्याचं काम केलं। एसटी मध्ये अर्धी सवलत असेल, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये केंद्र सरकार देते, राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये देण्याचं काम असेल, हे करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं आणि राज्यामध्ये सत्ता आली। काही ठिकाणी आमचं जमलं नाही या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून, आणि म्हणून कार्यकर्त्याला बळ देणारी, कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणारी ही निवडणूक नगर परिषदेची कार्यकर्त्यांची निवडणूक, ही नेत्यांची निवडणूक। नेते कार्यकर्त्यांचा वापर करून देतात आपल्या निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल।
पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणूक येते आणि कार्यकर्त्यांना संधी द्यायचा ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस नेत्यांची जबाबदारी होती। आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस अतुल भगत जिल्हा प्रमुख म्हणून निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये भरतशेठ गोगावलेंकडे गेले। भरतशेठ गोगावलेंनी त्यांनी सांगितलं की निवडणूक आपण लढली पाहिजे, आपण निवडणूक मोकळी सोडायची नाही। आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी इथं आल्यानंतर एक बैठक देखील घेतली आणि मी सांगितलं की आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना मनोदय, कार्यकर्त्यांना पाठिंबा देऊन त्याचं बळ वाढवणं, त्याची मानसिकता मजबूत करणं हे आपलं काम। नंतरच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांनी अर्ज भरले। अर्ज भरल्यानंतर खरं तर एबी फॉर्म देखील यांच्याकडे दिले नव्हते पक्षांनी। एबी फॉर्म भरतशेठकडे होते, पण एबी फॉर्म देण्याचं काम भरतशेठनी त्यावेळेस केलं। एबी फॉर्म पण दिले आणि अर्ज भरल्यानंतर शेवटच्या दिवशी प्रशांत ठाकूर आणि माझं बोलणं झालं आणि प्रशांत ठाकूर म्हणले की महेंद्र शेठ बरोबर तुम्ही बोलून घ्या। प्रशांत शेठनी बोलणं करून दिलं। महेंद्र शेठला मी सांगितलं महेश शेठला की पालजींना, आमदारांना की कार्यकर्त्यांची निवडणुकी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। तुषार ठाकूर आमचाच होता, तुमच्याकडे गेला। तुषार गेला, अनेक जण इकडे तिकडे पक्षामध्ये जातात, त्यावेळेस ज्या पक्षामध्ये तो कार्यकर्ता येतो त्याला सन्मान देणं त्या पक्षाचं कर्तव्य असतं। आणि त्या अनुषंगानं मी स्वतः त्यांच्याशी बोललो। नंतर प्रशांत शेठला सांगितलं की अतुलचं आणि महेशचं जमत नाही, मी पनवेलचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांना उरणला पाठवतो। आणि माझी इच्छा होती, खरं तर मी प्रामाणिकपणे सांगतो की या ठिकाणी महायुतीतून भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे युतीतून लढले पाहिजे आणि नाही झालं लढायचं, भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचं झालं तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा सन्मान तो झाला पाहिजे। आणि म्हणून रामदास शेवाळे बाकी येऊन बसले, इथं बोलली चालली आणि शेवटला त्यांना सांगितलं महेश शेठला, मी स्वतः फोन केला आणि म्हणून एक जागा तुम्ही शेवटला तुम्ही सोडा। ते म्हणजे एक जागा नाही, आता मी कार्यकर्त्यांना काय सांगू, त्यांचे फॉर्म भरले। म्हणून ठीक आहे, हरकत नाही। आता राहुलजी मी म्हणलो की कॉप करा, हरकत नाही, कॉप करा, मी सांगतो। ते म्हणले की अतुलच्याही हातात काही निवडणूक राहिली नाही, कार्यकर्त्या राहिली नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही। म्हणलो मी रामदास शेवाळेला तिथं बसवलेलं आहे, ते निर्णय घेतील, मी स्वतः बोलतो। कार्यकर्त्यांनी अर्ज भरलाय आणि म्हणून त्यांना थोडा सन्मान देणं हे आपलं काम आहे। महायुतीतून पुढं चुकलं माझं, पुढं चुकलं पक्षाचं, तुम्ही मला सांगा, आम्ही तर सन्मानाची वागणूक देतो। या मतदारसंघामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्रपणे गेले अनेक वर्ष काम करतो। ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे 3 निवडणुकीमध्ये माझं काम केलं, 3 निवडणुकीमध्ये युती अखंडपणे राहिली, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये किंचित देखील आकस नाही। ज्या महेश शेठ बालदींनी माझं काम प्रामाणिकपणे केलं त्यांच्याविषयी माझ्या मनात आकस नाही। परंतु भाषण करताना कदाचित तुमचा BP वाढला असेल, हायपरटेन्शन झाला असेल, परंतु भाषण करताना तुम्ही माझ्या नेत्यावरती आरोप करता, नेत्याचं नाव घेऊन टीका करता, त्याला शिवसैनिक कधी आणि मी स्वतः माफ करणार। शिंदे साहेबांची छत्री म्हणले, छत्री शिंदे सेनेची छत्री, शिंदे साहेबांच्या छत्रीमध्ये सत्ता मिळाली आपल्याला, ती विसरू नका। मी त्याचा साक्षीदार आहे, कदाचित महेश बालदीला माहिती नसेल, तुमच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून महेश बालदींना सांगतो आणि कधी भेटला तर मी ते पण सांगतो। ज्यावेळेस ही सगळी चिंतन घडत होते त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस, अमित भाई शाह यांच्याबरोबर बैठक घेऊन शिवसेना, भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने पुढे जाईल
किंवा भारतीय जनता पक्ष शिवसेना एकसंघ कसा राहील या दृष्टिकोनातून ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ठामपणे अमितभाईंनी सांगितलं होतं की शिवसेना पक्षाला पुढे देखील डावललं जाणार नाही, त्यांचा कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल. ज्यावेळेस आम्ही या बैठकीला अडीच तास बसलो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे सर्वस्वी नेते अमितभाई शाह यांनी दिलेला शब्द भारतीय जनता पक्ष शिवसेना एकसंघ राहतात आणि महेश बालदी सांगतोय की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अफवा बांधलेला उभं करू नये. ते नेते मोठे हा मोठा तुम्हीच ठरवा. भारतीय जनता मी आता अधिवेशनाला 1 तारखेला गेल्यानंतर अमितभाई शाहांना भेटणार आहे, त्यांना सांगणार आहे. मी कधी व्यक्तिगत मला राजकारणामध्ये 30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये 9 निवडणुका लढवल्या, 5 महापालिकेच्या, 1 विधानसभेची, 3 लोकसभेच्या आणि 12 वर्ष या लोकसभेचं प्रतिनिधित्व करतोय. 12 वर्षामध्ये एका देखील उरणकरांनी सांगावं माझी कशात भागी, माझ्या कशात ठेका आहे, माझा कशातच वाटा पण नाही, कुठल्या ठेक्यात वाटा नाही, कुठला ठेकेदार नाही आणि कुठलं कमिशन पण नाही. मी जेवढा निधी या उरणला दिला त्या ठेकेदारांनी काम केलं, त्या ठेकेदारांनी सांगावं 1 रुपयाचा चहा कधी त्याच्यातून दिलं नसावं. मी प्रामाणिकपणे काम करतो, सांगतो प्रामाणिकपणे काम करतो आणि आकसाची भावना आहे. ज्यावेळेस त्या माझ्या कार्यकर्त्यांनी मला क्लिप पाठवली त्यावेळेस खूप पडा टीका करा, टीका टिप्पणी होती, बातमी होती, ठीक आहे. आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि लांबचा पल्ला गाठत असताना कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करायचं. माझा नेता 17-18 तास काम करतो. माझा नेता या राज्याचे गरीब जनतेसाठी काम करतो. राहुलनी सांगितल्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या गरीब माणसाला मदत करण्याचं काम आदरणीय शिंदे साहेब करतात. आपण सगळेजण पाहिलं असेल, त्या गरीब माणसाला मदत करण्याचं काम आदरणीय शिंदे साहेब करतात. आपण सगळेजण पाहिलं असेल, राज्यामध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले ते तेवढे मुख्यमंत्री झाले, त्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक काम करणारा नेता, सर्वाधिक काम करणारा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथ शिंदे. प्रचंडपणे या राज्यामध्ये काम उभं केलं, प्रचंडपणे योजना राबवल्या सर्वसामान्य माणसासाठी, दलितांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि या सगळ्या योजना राबवत असताना कार्यकर्त्याला बळ देखील माननीय शिंदे साहेब देतात. आणि म्हणून मी या सभेच्या माध्यमातून सांगतो, कदाचित महेश बालदींचा बीपी वाढला असेल म्हणून बोलले असते, परंतु शिंदे साहेबांबरोबर वरती बोलणं एवढा मोठा महेश बालदी नाही करतात. शिंदे साहेबांचं नाव घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना पाकिटमार म्हणणं एवढा मोठा देखील कार्यकर्ता. आपलं काही व्यक्तिगत स्वरूपाचा वाद असेल, माझा त्याचा तर काहीच वाद नाही, तर कुणाशीच नाही, कोणी सांगतील माझा कुणाशीच वाद नाही. म्हणजे राजकीय माझे विरोधक कुणी असतील त्याच्याशी पण वाद नाही, जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो त्याच्याशी पण वाद नाही. मी ज्या पिंपरी चिंचवड शहरातून प्रतिनिधित्व करतो, एका विधानसभेला 1 लाख मत मला मिळतात. चिंचवडला, पिंपरीला मी 2019 ची निवडणूक लढवली, लोकसभेची. सगळे पत्रकार लिहित होते, मीडियावाले, प्रिंट मीडियावाले सगळे लिहित होते, सगळे सांगत होते की अफवा मारण्याचं काय खरं नाही. त्यावेळेस मी सांगत होतो 2 लाखांनी निवडून येणार. आम्ही निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा. सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, नंतर 12 खासदारांनी निर्णय घेतला. आम्ही आमचं पद दावणीला लावून तो निर्णय घेतला. काय होईल काय नाही होईल हे पाहिलं नाही, परंतु भारतीय जनता पक्षाला आमची साथ हवी होती आणि ती साथ देण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय अमितभाई शाह, देवेंद्रजी फडणवीस ही चर्चा करत होते.
आणि म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला की जाण तरी थोडी ठेवा, आमच्यासाठी काम केलं. भारतीय जनता पक्षाने आम्ही एकत्रपणे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तो निर्णय घेतला आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आज उरण नगर परिषदेमध्ये आमचे 4 कार्यकर्ते उभे असतील. शिवसेनेचा भगवा खांद्यावर टाकला तो कोणत्या पक्षात होता ते नाही, आज तो आमच्या पक्षामध्ये तो शिवसेनेचा आहे. बाळासाहेबांचा पाईक आहे, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याला बळ देण्याचं काम, त्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे. आणि म्हणून रुपालीताई, तुमचं भाषण मी ऐकलं, मी अनेक कार्यकर्ते बघितले 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये. मी तुम्हाला सांगितलं की मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना राजकीय खंडाची सगळ्यात मोठी श्रीमंत महापालिका, आज त्या महापालिकेचं बजेट आहे 13,000 कोटी रुपयाचं. त्या महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष सदन बारणे होता. त्या महापालिकेचा 10 वर्ष गटनेता म्हणून काम केले, 5 वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले. राज्याच्या अनेक समितीवरती काम करत असताना देशाच्या लोकसभेमध्ये गेल्यानंतर एनडीए आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून मी काम करत असताना राज्य भाषा समितीचा संयोजक म्हणून मला करण्याचं काम अमितभाई शहा यांनी केलेलं आहे. तुम्हाला माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगतो. राज्य भाषा समिती देशभर भाषाला प्रोत्साहन देण्याचं काम करण्याचे अध्यक्ष अमितभाई शहा आहेत आणि त्याचा संयोजक मला केलं. देशभर मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी देखील प्राप्त झाली. ज्यावेळी शिवसेना पक्षाला स्थायी समिती, ऊर्जा समिती मिळाली, त्यावेळेस शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते, आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मला त्याचं चेअरमन केलं. देशाच्या ऊर्जा समितीचा चेअरमन होण्याचा मान मिळाला आणि म्हणून मी अनेक कार्यकर्ते जोडून पाहिले, नेते जोडून पाहिले, आमदार खासदार जोडून पाहिले. तुम्ही आकाशापोटी बोलतात, आतून कुणी रागापोटी बोलतात. राजकारणामध्ये कुणी कुणाचा दोस्त नसतो, कुणी कुणाचा मित्र नसतो. राजकारणामध्ये वेळोवेळी चित्तंतर बदलत राहतात. त्यामुळं व्यक्तिगत स्वरूपामध्ये मी कधी देखील कुणावरती आरोप करणार नाही किंवा कुणावरती टीका करणार नाही. तुमच्या मनामध्ये असेल किंवा पत्रकारांच्या की आता महेश बालदींना काय बोलणार आठवणार नाही. मी एकच सांगतो की महेश बालदींनी माझ्यासाठी काम केले, ते महायुतीचा उमेदवार म्हणून काम केलं. माझ्याकडून चुकून देखील चुकीचा शब्द येणार नाही, परंतु आमच्या रुपालीताई ठाकूर या ठिकाणी उभे आणि रुपालीताई ठाकूरसाठी हा आप्पा बारणे सातत्याने आमचे शिंदे साहेब सांगतात धाकटी बहिणीचा भाऊ, तसा तुमचा भाऊ म्हणून या निवडणुकीमध्ये मतं किती पडते, कोण कसं बोललं, काय बोललं, त्याचं त्याला लाभ परमेश्वर या पृथ्वी तलावरती आहेच. आणि म्हणून कुठल्याही बहिणीचा, कुठल्याही भावाचा अपमान करायचं तर त्या संस्कृतीमध्ये नाही. छत्रपती शिवरायांचे आपण वारसदार म्हणतो आपण आणि छत्रपती शिवरायांनी केवळ एका समाजाला बरोबर घेऊन काम केलं नाही. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं. छत्रपती शिवरायांच्या सरदारांमध्ये अनेक मुस्लिम सरदार देखील होते. आज त्याच्यावरती कुणी राजकारण करत असेल तो भाग वेगळा आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो आपल्याला छत्रपतींचे वारसदार खऱ्या अर्थानं जर व्हायचं असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. व्यक्तिगत समाजावरची टीका बिलकुल करायची नाही, कोण कुणाच्या समाजाचा आहे, परंतु जो चुकला त्याला देखील माफ करायचं आहे. ही संस्कृती आपली. छत्रपती शिवरायांनी कधी देखील कुणाला माफी दिली नाही आणि धर्मवीर संभाजी राजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये माफी दिली. तिथे धर्मवीर संभाजी राजांचं थोडंसं जर त्यांनी माफी नसती दिली तर ती धर्मवीर संभाजी राजांवरती परिस्थिती उडवली नसती. एकाला देखील छत्रपती शिवरायांनी माफी दिली नाही आणि म्हणून त्या छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत. काम करताना लोकांसाठी काम करायचं, लोकांविरुद्ध काम करायचं, चांगलं काम करायचं. चांगलं काम केलं तर जनता आपल्याला डोक्यावरती येते. भाषणामध्ये टीका टिप्पणी करतं ते क्षणिक विसरून जातात. ती बातमी होती, ती बातमी देखील विसरून जाते माणूस.
पण प्रामाणिक काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता राहते म्हणून तिसऱ्यांदा ही सुनामी होती महाराष्ट्रामध्ये. बघा, भारतीय जनता पक्षाचे 2च खासदार पहिले नेते म्हणून निवडून आले. त्यांनी गडकरी साहेब आणि रक्षा खडसे, बाकी सगळे नवीन निवडून आले, जे निवडून आले, ज्यांना तिकीट दिलं ते पडले सगळे. त्यामुळं मतदार कुणाच्या खिशामध्ये नाही. पैशाने जर माणसाला खरेदी करता आला असतं तर अंबानी अंबानी देशाचे पंतप्रधान झाले असते. मोदीजी नेहमी सांगतात, भ्रष्टाचार करने वाले को मेरे पास कोई जगह नहीं. आम्ही तुम्हीच ठरवा उरणकर. मोदींचं वाक्य माझं नाही. मोदीजी सांगतात, भ्रष्टाचार करने वाले के मेरे पास कोई जगह नहीं. आता तुम्ही सांगा, उरणच्या जनतेला माझं आव्हान आहे आणि निवडणुकीमध्ये पैसे येतील. मोदींनी सांगितलंय म्हणून मत कुणाला देणार? रुपालीताई सुशील उमेदवार आहेत, चांगल्या उमेदवार आहेत. तुषारचं बळ त्यांच्या पाठीमागे पती म्हणून एक चांगलं काम करणारी महिला भगिनी उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या या शर्यतीमध्ये आहे. विचार करा, वेळ जर चुकली, वेळ जर निघून गेली, पश्चाताप करावा लागतो. काही लोक संस्था, नगरपालिका असेल, महापालिका असेल, संस्था याचं मालक होऊ पाहतात. त्या संस्थेमध्येच आपले प्रतिनिधी निवडून देऊन पुन्हा त्या संस्था काबीज करून भ्रष्टाचाराचं पूर्ण करण्याचं काम करतात. त्याला मात्र घरी बसवण्याचं काम आपल्याला करायचं. आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही निवडणूक मतदाराची निवडणूक आहे. उरणच्या मतदारांना माझं जाहीरपणे आव्हान आहे, आपण या निवडणुकीमध्ये प्रामाणिक सच्चा लोकांचं काम करणारा, या नगर परिषदेच्या विकासाच्या संदर्भामध्ये, उरणच्या विकासाच्या संदर्भामध्ये लक्ष लागणाऱ्या सुसूचित, समजदार रुपालीताई ठाकूर यांच्या पाठीमागे उभं राहा. आपण येत्या 2 तारखेला दृश्यमानाच्या समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा. माझ्याकडे जरा कडू साहेब 7-8 नगरपालिकेची जबाबदारी एक जबाबदारी आहे. उद्या मी शिंदे साहेबांवर मंचरला आहे, दुपारी तिथून मंचर, नंतर खेड, नंतर चाकण, परत संध्याकाळी लोणावळ्याला आहे. आता मी इथून जाऊन परत मला लोणावळ्यात प्रचार फेरी म्हणून मी अकोला सांगितलं की मी येतो, भाषण करतो, मला जायचंय. आपण सर्वजण आला, पत्रकार मित्रांनी एक दखल घेतली पाहिजे. जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे उभं राहायचं पाहिजे. जो चांगलं करतो त्याचं वाहवा देखील केली पाहिजे. मी काय केलं या मतदारसंघामध्ये ती सांगण्याची ही निवडणूक नाही. मी लोकसभेचा सदस्य आहे, काय करणार आहे ते सांगण्यासाठी रुपालीताई सारखी एक सक्षम महिला भगिनी तुम्हाला उमेदवार म्हणून दिले. माझ्या निवडणुकीला आव्हान दिले. माझी निवडणूक खूप लांब आहे, सगळं बदलत राहते, चित्र बदलत राहतात. त्यामुळं आज त्याच्यावरती भाष्य करणं मला स्वतःला गरज वाटत नाही. मी एका चांगल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली, ज्या समाजामध्ये जाण आहे, कार्यकर्त्याची जाण आहे, त्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो, याचा मला अभिमान आहे. पुनश्च एकदा रुपालीताई ठाकूर तुम्हाला आणि माझे उभे असलेले सगळे सहकारी, अनंत कोळी, हंसराज चव्हाण, तुषार ठाकूर, अस्लीम मोहम्मद मुकरी यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्ही एक चांगलं काम करा, चांगलं काम दाखवा. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंचा विचार सर्वसामान्य माणसासाठी, बाळासाहेबांनी कुणाला मोठं केलं कदाचित कुणाला माहिती नसेल. ज्याला समाजामध्ये खरं तर कुणी विचारत नव्हतं, पण त्याचं कर्तृत्व होतं, काम होतं, अशांना उभं केलं. बाळासाहेबांनी कधी मुस्लिम समाजाविषयी, जो भारताला मानतो, हिंदुस्थानला मानतो, त्याच्याविषयी आकल बाळासाहेबांनी ठेवला, त्याच विचाराचे आहे. आणि म्हणून सगळे उमेदवार चांगले उमेदवार दिले. बघा, निवडणुकीमध्ये जय पराजय असतो, परंतु कोणी उभंच राहिले नाही तो जय पराजय सुद्धा दिसू शकत नाही. त्यामुळे निवडणूक ही जय पराजयासाठी असते, पण निवडणूक ही चुकीची कामं दाखवण्यासाठी देखील असते. ज्यांनी चुकीचं केलं, ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी कामं केली नाही, त्याला देखील उघडं पाडण्याची ही निवडणूक असते. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका ही लोकांच्या निवडणूक आहे, मतदाराच्या निवडणूक आहे, त्या स्थानिक बाबतीमध्ये निवडणूक आहे.
उरणच्या जनतेला मी जाहीरपणे आवाहन करतो, येणाऱ्या 2 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून रुपालीताई तुषार ठाकूर यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजय करावा असे आवाहन करतो. तुमचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय वाटतंय? ताकदीचे उमेदवार आहेत असं म्हणण्यापेक्षा कुठलीही कॉम्पिटिशन माझ्यासोबत कोणी करते यासाठी मी उमेदवारी लढवतच नाहीये. मला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यायचा आहे. नगरपालिकेतील जे कर्मचारी आहेत, जे गोरगरिबीचे काम करतात, सफाई कर्मचारी आहेत, त्यांना मला न्याय मिळवून द्यायचा आहे. महिला वर्गासाठी, लहान मुलांसाठी, अशा एकंदरीत उरणच्या सर्वांगीण विकासासाठी मला हे काम करायचं आहे आणि त्यामुळे मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी. आतापर्यंत ज्या लोकांनी सत्ता केली, उरणचा भकास केलेला आहे, पण आता विकासाचं विजन घेऊन आपण निवडणूक उतरत आहात. काय विजन असेल निवडणुकीसाठी? आमचं विजन एकदम क्लिअर आहे. आम्हाला उरणच्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा, त्यानंतर विजेच्या समस्यांचं निवारण, ट्रॅफिक मुक्त उरण, महिला सबलीकरण आणि सुरक्षा या मुद्द्यांवर काम करायचं आहे. खरं तर असं म्हणलं जातं की प्रत्येक पुरुषामागे महिलेचा हात असतो, पण यावेळेस तुमच्या पतीचा म्हणजे पुरुषाचा हात आहे ह्या निवडणुकीमध्ये. काय वाटतं? निश्चितच माझ्या मिस्टरांचा माझ्या पाठी हात आहे. एक भक्कम सपोर्ट मला लाभलेला आहे. खरं तर मी एक सामान्य गृहिणी, तिथपासून ते नगराध्यक्षपदाची उमेदवारी हा प्रवास सध्या चालते आहे, तर यासाठी मला नक्कीच त्यांचा चांगला सपोर्ट आहे. महिला उमेदवार म्हणून महिलांसाठी काय करावं? महिला उमेदवार म्हणून मला महिलांचे सबलीकरण आणि सुरक्षा हा आमचा एक मुख्य मुद्दा असेल. तर त्यामध्ये आम्ही अनेक नवीन कोर्सेस इथे राबवणार आहोत, ज्याच्यामुळे महिलांना उद्योगधंद्यामध्ये किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये उपयोग होणार आहे निश्चितच. आणि त्यांच्या सुरक्षेसाठी नाक्यावरती CCTV कॅमेरे लावणे, त्याचबरोबर एक वॉर रूम पोलीस खात्याच्या मदतीने तयार करणे हे एक आमचं स्वप्न आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी तुमचे काय नियोजन? सफाई कर्मचाऱ्यांसाठी म्हणाल तर जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो ना, त्यावेळेत सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या वस्तू उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, जसं की रेनकोट असेल किंवा इतर काही सोयीसुविधा असतील. तर या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मला प्रामुख्याने काम करायचं आहे. या माध्यमातून उरण जनतेला काय तुम्ही संदेश द्याल? तुमच्या माध्यमातून मी उरणच्या जनतेला एकच आवाहन करीन की जर तुम्हाला उरणचा सर्वांगीण विकास हवा असेल तर नवीन चेहरा निवडून द्या. आमची निशाणी आहे धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला आणि माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या.